भविष्यात वाटत असेल की आम्ही एखादा अधिकारी वगैरे व्हावं, पण इतकं सोपे नसतात कोणत्याच गोष्टी. तुमचं कॉम्पिटिशन अशा लोकांबरोबर आहे जे 6वी-7वी पासून ज्यांचे आई बाप त्यांच्या मुलांना शिव अभ्यास करायला लावते. तुम्ही डायरेक्ट ग्रॅज्युएशन होऊन 2-4 वर्ष झाले जर सावध झाले तर त्यांचा ऑलरेडी सगळा अभ्यास झालेला असतो आणि तुम्ही गेले असे डिमोटिवेट असतात. तुमच्याकडे इंग्लिशचं ज्ञान नसतं. पहिली गोष्ट, आता सिलेबस एमपीएससीचा सुद्धा चेंज करून त्यांनी केला युपीएससीच्या मार्गावर. आणि युपीएससीचा सिलेबस ज्यावेळेस चेंज झाला होता, पहिले 2 ऑप्शनल पेपर असायचे 500-500 मार्काचे, म्हणजे 1000 मार्काचं आपण स्वतः निवडू शकत होतो की मला विषय कोणता घ्यायचा. आता तसं राहिलं नाही, आता एकच ऑप्शनल आहे. आणि त्याच्यामध्ये परिवर्तन काय झालंय, सध्या हिंदी माध्यमाच्या पोरांचा बिलकुलच रिझल्ट आहे नाही, सगळे इंग्लिश मिडियमचे पास आउट होते. आता एमपीएससीने तसंच लागू केलं. एमपीएससी तर तेच होईल, मराठी माध्यमाचे मुलं पास नाही होणार, इंग्लिश माध्यमाचे मुलं जास्त पास होणार. त्याच्यामुळे आपण शिकतानाच मराठी इंग्लिश बरोबर शिकायचे. आपण कुठंच त्यांच्यापेक्षा कमी नाही राहिलो पाहिजे, तरी बी हारलो तरीही चालेल, फक्त लढाई चांगली झाली पाहिजे, त्याला महत्व असतं. जिंकलात हारलात काय मॅटर नाही करीत, लढलात कसं हे महत्वाचं असतं. आणि इंग्लिश तुम्हाला फॅमिलियर होईल 15 ते 20 दिवसात. 15 ते 20 दिवसात मी टोटली इंग्लिश मध्ये जरी शिकवलं तरी बी तुम्हाला सगळ्यांना किमान कळण, लक्षात नाही राहिलं तरी बी. आणि 2-3 महिने जर फॉलो केलं हे हाय असं, तर तुम्हाला इंग्लिश कळणी आणि वळणी. ओके. आता एमपीएससीच्या परिवर्तनामुळे आता फरक बघा, खेड्यातले मुलं आता कमी पास होणार याच्यामध्ये. राज्यसेवेचा सिलेबस बदललाय ना, तुम्हाला 1-2 वर्षाच्या नंतर तुमच्या लक्षात येतात गोष्टी. युपीएससीचा असा चेंजेस झाला होता, तोटा झाला होता खेड्यातल्या पोरांना. कारण खेड्यातल्या पोरांची भाषेवर, इंग्लिश भाषेवर पकड नसती. आपला उद्देश असा आहे की खेड्यातल्या मुलांना इंग्लिश भाषेत अभ्यास करण्याची सवय लागली पाहिजे, मग ते मागं नाही राहणार. पाठीमागच्या 3 लेक्चर, पहिल्या लेक्चर मध्ये आपण काय पाहिलं होतं, हिस्ट्री. हिस्ट्री हा शब्द कुठून आला, त्या शब्दाची उत्पत्ती कशी झाली, ते सगळं आपण त्या लेक्चर मध्ये पाहिलं होतं. दुसऱ्या लेक्चर मध्ये आपण सोर्सेस ऑफ कन्स्ट्रक्टिंग हिस्ट्री, इतिहास जर पुन्हा लिहायचा असला तर त्याचे कुठल्या सोर्सेसचा वापर करावा लागतो इतिहास लिहायला, तिथं सुरुवात केली होती. आणि पहिला सोर्स आपण पाहिला होता लिटररी सोर्सेस मधला रिलिजियस लिटरेचर. त्याच्यानंतर तिसऱ्या लेक्चर मध्ये आपण पाहिला होता त्याच्यामधला सेक्युलर लिटरेचर. रिलिजियस लिटरेचर पासून आपला धर्माबद्दल जास्त माहिती पाहायला भेटली आणि सेक्युलर मध्ये आपल्याला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय माहिती जास्त पाहायला भेटते. पाठीमागचे ज्या 2 लेक्चर मध्ये आपण जे सोर्सेस पाहिले होते ते होते लिटररी, म्हणजे लिखित, त्यालाच आपण रिटन म्हणतो. आणि आता याच्यामध्ये आपला नॉन लिटररी. आपल्याला जर प्राचीन भारताचा इतिहास करायचा असला तर आपला या सोर्सेसवर जास्त प्रमाणावर अवलंबून राहावं लागतं. मी सांगितलं होतं हिस्ट्रीचे 3 प्रकार, पहिला प्री हिस्ट्री, दुसरा प्रोटो हिस्ट्री आणि तिसरा हिस्ट्री. पाठीमागचे जे 2 प्रकार आपण पाहिले इतिहास लेखनाचे, ते आपला इतिहास लिहिण्यासाठी म्हणजे हिस्ट्रीसाठी इम्पॉर्टंट येतं. आणि हा जो प्रकार आहे, हा प्रकार सगळ्यात जास्त प्री हिस्ट्री, म्हणजे लेखन कला अवगत होण्याच्या अगोदरचा जो इतिहासाचा भाग होता त्याच्याबद्दल माहिती मिळवायला महत्वाचा आहे. कारण त्या काळात लेखन कला जास्त अवगत नव्हती. आता याच्यामध्ये पण लेखन कलेचा कॉईनवर आपण काहीतरी लिहिणार आहे. 1 रुपयाचा कॉईन म्हणजे काहीतरी लेखन कला अवगत असणार. इन्स्क्रिप्शन, ज्यावेळेस राजे राज्य करायचे आणि त्यांना जनतेला काही संदेश द्यायचा. आताचे काय करतात, आता टीव्हीवर डायरेक्ट बातमी येते, आजपासून हा नियम लागू येते का नाही बातमी. त्यावेळेसच्या राजाला जर काही नियम लागू करायचे असले तर त्याला काय करावं लागत असेल, त्याच्याकडे टीव्ही वगैरे हे सोर्स नव्हते, मोबाईल वगैरे. मग त्याला ते कुठल्या तरी एखाद्या मोठ्या दगडावर कशावर लिहून ठेवावं लागायचं. मोठा दगड, त्याच्यावर त्यांनी ते कोरायचं की उद्यापासून हे नियम लागू. त्यालाच आपण म्हणतो इन्स्क्रिप्शन. काय म्हणतो, इन्स्क्रिप्शन. ते इन्स्क्रिप्शन काय करायचे, ते इनग्रेव ऑन हार्ड सरफेस, त्याला हार्ड सरफेस लागायचा. हार्ड म्हणजे कसा, कडक. कडक सरफेस त्या काळात भेटू शकत होता. सगळ्यात महत्वाचा म्हणजे मोठा दगड. त्या दगडावर कोरीव काम करून ते इन्स्क्रिप्शन, म्हणजे त्याला प्रशस्तीच पण म्हणतात. आणि मराठीमध्ये त्याला म्हणतो आपण अभिलेख. काय म्हणतो, अभिलेख. ते अभिलेख कोरले जायचे. इनग्रेव करणं म्हणजे कोरणं. काय करणे, कोरणे. त्या दगडावर कोरले जायचे हार्ड सरफेसवर. ते एक तर वापर करायचे स्टोनचा. स्टोन म्हणजे दगड, दगडाचा वापर करायचे, किंवा मेटल. आणि त्यावेळेस मेटल जास्त वापरामध्ये असायचं कॉपर. कॉपरच्या मेटलवर
ते त्या गोष्टी कोरायचे आणि त्याचा उपयोग जनतेपर्यंत संदेश पोहोचण्यासाठी केला जायचा. त्याच्यानंतर जर आपण पाहिलं, सगळ्यात जास्त इन्स्क्रिप्शन अवेलेबल आहेत अशोका या राजाचे. अशोका त्याच्या ज्या स्टेट पॉलिसी असायच्या, राज्याच्या ज्या स्टेट पॉलिसी असायच्या, राज्यामध्ये काय करायचंय, कायदे वगैरे कोणते लागू करायचे तर, किंवा जनतेकडून टॅक्स कसा गोळा करायचा, त्याची सगळी माहिती असायची अशोकाच्या इन्स्क्रिप्शनवर. त्याच्यानंतर सातवाहनाचे जे राजे होते आपण ते डिटेल मध्ये पाहणार आहेत, कोणते इन्स्क्रिप्शन त्याच्यावर काय लिहिलं होतं ते पुढे पुढे आले होते. आपण आता फक्त सध्या माहिती पाहतोय कोणत्या काळामध्ये तो इतिहास लिहिण्यासाठी कोणत्या काळातल्या कोणत्या गोष्टींचा वापर केला जातो. सातवाहनाचे जे लँड ग्रांट रेकॉर्ड होते, लँड म्हणजे जमीन एखाद्याला दिली त्याला ग्रांट दिलं, त्याचे रेकॉर्ड आपल्याला सातवाहनाच्या इन्स्क्रिप्शन वर पाहायला भेटतात. आजच्या लेक्चरला फक्त बोर होऊ शकतं, उद्यापासूनच्या लेक्चरला कोणालाच बोर होणार नाही, उद्यापासून डायरेक्ट हिस्ट्री चालू होती. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा सोर्स आहे कॉइन्स. कॉइन्स म्हणजे आपण मराठीत त्याला म्हणतो नाणी. त्याचा उपयोग आपण ते आपला कुठली माहिती मिळवण्यासाठी करतो. कॉइन्स प्रोव्हाइड अस इन्फॉर्मेशन अबाउट इकॉनॉमिक हिस्ट्री. स्क्रिप्ट काय आहे ते, म्हणजे स्क्रिप्ट म्हणजे लेखन शैली. स्क्रिप्ट म्हणजे आपण जे लिहितो त्याला म्हणायचं स्क्रिप्ट. त्याच्यानंतर त्यावेळेचे आर्ट कसे होते, आर्ट म्हणजे कुठल्या वस्तू त्या कशा बनवल्या जायच्या त्याला म्हणायचं आर्ट. त्याच्यानंतर त्यावेळेसचा रिलिजन म्हणजे धर्म काय होता, धर्माबद्दल त्या लोकांची, धर्माबद्दल ते लोक काय मानायचे, धर्माला कसं मानायचे, धर्म कसा जोपासायचे त्याची माहिती भेटते. आणि मुख्य म्हणजे सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची माहिती आपला त्या काळातली त्या कॉइन्स वरून मिळते. आता तुम्ही म्हणता मिळते कशी, कॉइन्स वरून इतकी माहिती कशी मिळू शकते, आता बघायचं बारकाईने सगळ्यांनी. कॉइन जे असतात, आपण ठोकळा पाहिल्याच्या नंतर आपल्या ठोकळ्याच्या पाठीमागून एका स्तंभाचं चित्र असतं का, त्यावरून काय माहिती भेटू शकते, त्यावरून माहिती भेटू शकते की भारताच्या इतिहासामध्ये ह्या गोष्टीला चांगला मान सन्मान असावा, या गोष्टीला लोक मानत असावात आणि त्याचा काहीतरी अर्थ होतो. ते काय होतो काय ह्या कॉइनचा पण आपण पुढच्या लेक्चर मध्ये हळूहळू येणारच आहे. त्याच्यानंतर इकॉनॉमिक हिस्ट्री कशी कळते आपला, जर एखादा कॉइन आहे भारतामधला कॉइन जर आपला मेसोपोटेमियाच्या संस्कृतीमध्ये सापडला, याचा अर्थ काय होतो, आपल्या इथला कॉइन तिथं गेला आणि तिथला कॉइन जर इथं सापडला, त्याचा अर्थ काय होणार, त्या दोघांमध्ये व्यापारी संबंध असावेत. म्हणजे इथला माल तिथं जात असावा त्यावेळेस कॉइन ट्रान्सफर होईल ना एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी. त्याच्यावरून काय माहिती भेटते आपला व्यापार, ट्रेड, व्यापाराला इंग्लिश मध्ये म्हणतात ट्रेड. ट्रेड म्हणजे हे शब्द लिहून घेत जायचे, ट्रेड म्हणजे व्यापार. भारतातील लोक ज्या काळामधला कॉइन आहे म्हणजे सापडण आपला, त्या काळातला कॉइन जर दुसरीकडे सापडला त्याचा अर्थ काय होतो, ट्रेड कसा व्हायचा, कोणाबरोबर व्हायचा, व्यापार कोणाबरोबर व्हायचा याची माहिती आपला भेटते. आणि व्यापार हे आर्थिक गोष्टीसाठी महत्वाचं असतं. त्याच्यानंतर स्क्रिप्ट म्हणजे जे आपण लिहितो त्याला म्हणायचं स्क्रिप्ट. त्या लोकांची स्क्रिप्ट कशी होती, ते कशा पद्धतीमध्ये कुठल्या भाषेमध्ये लिहायचे त्याची माहिती आपला स्क्रिप्ट वरून मिळते. आर्ट म्हणजे त्या लोकांनी बनवलेल्या वस्तू कशा होत्या, त्यांना त्याचं किती नॉलेज होतं त्याची माहिती आपला त्या कॉइनवरून मिळते. त्या कॉइनवर काहीतरी चित्र वगैरे असतं का नाही. त्याच्यानंतर रिलिजन, कॉइन असल्याच्या नंतर त्या कॉइनवर धर्माबद्दल एखादी गोष्ट दर्शवणारं एखादं चित्र वगैरे. आता कुठं कुठं काय आलंय ते आपण एकदम डिटेल मध्ये पुढच्या लेक्चर मध्ये होणार आहे. आता फक्त इन्फॉर्मेशन, इतिहास लेखनात मदत कशाची होती हे पाहतो आपण. त्याच्यानंतर सायन्स अँड टेक्नॉलॉजीची माहिती आपल्याला भेटती. कॉइन गोल बनवलाय, चपटा बनवलाय का ठेचून ठेचून बनवलाय, प्रत्येक गोष्टीमधून. आता जर आपण पाहिलं 10 लाख वर्षापूर्वी आपल्या प्री हिस्ट्रीची सुरुवात होती. कधी 10 लाख वर्षापासून 1 लाख वर्षापर्यंत आपला जातो पॅलिओलिथिक पिरियड. पॅलिओलिथिक पिरियड तो पुढच्या लेक्चर मध्ये आपण डिटेल मध्ये शिकणार आहेत कसं झालं असं काय. त्या माणसाला फक्त एक गोष्ट, पहिल्यांदा माणूस सुरुवातीचा चालायचा होमोनिड नावाचा माणूस, कुठला होमोनिड, तो 4 पायावर चालायचा. हळूहळू त्याने पुढच्या 2 पायाचा पकडण्यासाठी, वस्तू पकडण्यासाठी उपयोग केला. आणि त्याच्यासाठी फक्त एकच गोष्ट त्याला शिकायला, वस्तू हाताने पकडणं. वस्तू हाताने पकडणं ही एक गोष्ट शिकायला त्याला लाखो वर्ष लागली होती. पिढ्याना पिढ्या त्यांनी तो शिकत गेला होता.
पाठीमागच्या पिढीतून थोडस पकड जास्त दुसऱ्या पिढीला दिली. बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन त्याचं होत गेलं आणि शेवटी तो हातामध्ये वस्तू पकडायला लागला. ती एक गोष्ट त्या माणसाला सुरुवातीला शिकायला लाखो वर्ष लागले होते. किती वर्ष? लाखो वर्ष आणि अनेक पिढ्यांचं त्याचं ज्ञान. आता आपल्याला वाटतं आपण एकच दिवसात सगळ्या जगाचं ज्ञान भेटावं आपल्याला. त्या माणसाला फक्त हाताने वस्तू पकडण्याचं ज्ञान घ्यायला आणि तेवढी कॅपॅसिटी स्वतःची बनवायला लाखो वर्ष लागली होती. ह्या सगळ्या गोष्टी कशा होत गेल्या एकदम डिटेलमध्ये, कशामुळे त्याला ते ज्ञान घ्यावं वाटलं असन, तो पकडायचं कशामुळे शिकला असन काय, ते आपल्याला सगळं पुढच्या लेक्चरमध्ये बघायचे. आता पुढचा लेक्चर त्याच्यावरच चालू होणार आहे डिटेल एकदम. त्याच्यानंतर त्याचं विज्ञान आणि तंत्रज्ञान म्हणजे तो कशाचा उपयोग करायचा ते भांडी बिंडी बनवायला. आर्टमध्ये काय असणार आहेत? त्याने वापरली जाणारी भांडी सगळ्यात जास्त भेटतात आपल्याला आर्टमध्ये. आणि कॉइन्स बनवायला काहीतरी सायन्स लागेल ना. सोन्याचा कॉइन बनवला तर तो किती मोठा बनवायचा, त्याच्यामध्ये किती सोनं लागलं पाहिजे, त्याचं काय मोजमाप असतं ना. का सोनं आपण फुकटमध्ये म्हणतो धरा आता एक कॉइन एवढा बनवू, एक कॉइन एवढाच बनवू, नाही. ते कॉइन सारख्याच प्रकारचे बनावं लागते, सारख्या वजनाचे बनावं लागते. त्याच्यासाठी त्यांना टेक्नॉलॉजीचं ज्ञान असणच थोडंफार. ते आता आपल्या टेक्नॉलॉजी नाही वाटू शकत, पण त्या काळात ती गोष्ट फार मोठी होती. त्या काळातल्या टेक्नॉलॉजीचं नॉलेज आपला त्या कॉइन्स पासून भेटतं. त्या कॉइन मध्ये एक प्रकार होता पुढं पंचमार्क कॉइन. सुरुवातीला सापडलेले कॉइन होते ते पंचमार्कचे कॉइन होते. तुम्ही बघितलं असेल एखादी बिल्डिंग वगैरे शासनाने सील केली की तिला कुलूप लावतात, त्या कुलपावर पट्टी पिक्चर मध्ये बघितलं असेल आणि त्याच्यावर एक शिक्का मारतात. त्या शिक्क्याला काय म्हणायचं? पंचमार्क. काय म्हणायचं? त्या कॉइनवर पंचमार्क आखलेला असायचा. कॉइन ते मेटल वितळायचं, त्या साठ्यामध्ये ठेवायचं, वरून पंच मारायचा आणि ते सुकून दिलं की तो झाला कॉइन तयार. त्याला म्हणायचं पंचमार्क कॉइन. सुरुवातीला सापडलेत आपला अर्लिएस्ट फाउंडेड कॉइन्स आहेत ते येतं पंचमार्क कॉइन. त्याच्यावर विशेष कोणती टेक्नॉलॉजीने काम नव्हतं केलं, फक्त एक शिक्का त्या साच्यामध्ये टाकायचा आणि वरून त्याला पंच मारायचा. पंच मारणं म्हणजे बुक्की मारणं. पंच मारणं म्हणजे बुक्की मारणं. तसंच तो जो शिक्का असायचा त्याने त्याला वरून मारायचा तो शिक्का, त्याला म्हणायचं पंचमार्क कॉइन. आणि तो कशापासून बनवला असायचा? मेड ऑफ सिल्वर अँड कॉपर. सिल्वर आणि कॉपर या दोन मेटल पासून तो बनलेला आपला भेटतो, पाहायला भेटतो. त्याच्यानंतरचे जे कॉइन आहेत ते आपल्याला सापडले गोल्ड कॉइन म्हणजे सोन्याची नाणी. गोल्ड कॉइन म्हणजे सोन्याची नाणी, सोन्या नावाच्या मोलाची नाही. सोनं या मेटल पासून बनवलेली नाणी. आणि ती बनवली होती इंडो ग्रीक राज्यकर्त्यांनी. इंडो ग्रीक राज्यकर्त्यांनी. आता इंडो ग्रीक वगैरे काय ते आपला डिटेल मध्ये पुढे बघणार आहेत, आता लगेच म्हणलो लेट टाइम जाईल. आणि विच बोर द नेम ऑफ रूलर्स. त्याच्यावर त्यांचे जे रूलर होते, राज्यकर्ते होते, त्यांचे नाव आणि चित्र असायचे. नेम अँड इमेजेस. कळलंय का इथपर्यंत? कळलंय का? का डबल सांगू एकदा? डबल आवश्यकता आहे का? आहे. चला आहे बघ पुन्हा. आपण पाहतो 3 नंबरचे सोर्सेस, नॉन लिटररी सोर्सेस म्हणजे जे लिखित वगैरे नाहीत, ते काहीतरी वस्तू आपल्याला पाहायला भेटते आणि त्याला म्हणायचं नॉन लिटररी सोर्सेस. पहिले आपला इन्स्क्रिप्शन किंवा प्रशस्ती ते इनग्रेव्ह केलं जायचं हार्ड सरफेसवर. हार्ड सरफेस म्हणजे कडक सरफेस. हा झाला हार्ड सरफेस. पाण्यात हात घातला तो काय हार्ड सरफेस होऊ शकत नाही. हार्ड सरफेस त्यांना भेटायचा दगड. मातीवर लिहू शकत नव्हती. सगळ्यात महत्वाचा कोणता असेल हार्ड सरफेस? ज्यावेळेस माणसाकडे काहीच नव्हतं त्यावेळेस दगड. आणि नंतर हळूहळू त्यांना मेटल भेटला कॉपर. त्या दोन याच्यावर ते इन्स्क्रिप्शन म्हणजे अभिलेख कोरले गेलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्याला सापडतात अशोकाचे अभिलेख. सगळ्यात जास्त अशोकाच्या अभिलेखावर त्याच्या स्टेट पॉलिसी कोरलेल्या येतात. राज्यांनी काय काय नियम वगैरे लागू केलेत किंवा काय करायचं राज्याला, त्या सगळ्या गोष्टी म्हणजे त्याच्या स्टेट पॉलिसी. राज्यासाठी त्याचं मत काय, राज्य चालावं कसं, कसं चालणार, ते सगळं लिहिलेलं असायचं अशोकाच्या इन्स्क्रिप्शनवर म्हणजे शिलालेखावर किंवा अभिलेखावर. बरोबर? अभिलेखापेक्षा याला शिलालेख असं तुम्ही म्हणू शकता. शिला म्हणजे दगड. बरोबर? ते लगेच नका बदलू. अभिलेख शिलालेख काय नाही. त्याच्यानंतर असायचं सातवानाचं शिलालेख जे असायचे किंवा अभिलेख असायचे त्याच्यावर लँड ग्रांट रेकॉर्ड आपल्याला पाहायला भेटतं. म्हणजे जमीन कोणाला दिली काय त्याचा म्हणजे ग्रँट देणं म्हणजे एखाद्याला परवानगी देणं. जमीनचे परवाने आपला या रेकॉर्ड मध्ये सापडला. त्याच्यानंतर महत्वाचं आहे आपलं कॉइन्स. कॉइन्स पासून आपला माहिती भेटते
इकॉनॉमिक हिस्ट्री म्हणजे दोन समाजामध्ये दुसरी त्या काळातली, समजा सुरुवातीचा काळ जर पाहिला आपला हडप्पा संस्कृती, त्या काळात आणखी एक मेसोपोटेमिया संस्कृती होती आणि इजिप्शियन संस्कृती, ह्या दोन संस्कृती होत्या. तिकडे जर हडप्पा मधले कॉईन सापडले त्याचा अर्थ काय होतो, हडप्पाचा आणि त्यांचा व्यापारी संबंध असावा, नाहीतर कॉईन इकडून तिकडे जातील का, नाही. त्याच्यानंतर ते स्क्रिप्ट म्हणजे त्यांची भाषा कोणती होती लिहिण्याची, ते लिहायचे कसं हे आपल्याला कळतं. त्याच्यानंतर आर्ट फॉर्म्स कळतात, त्यांच्यामध्ये चित्रकला वगैरे ह्या गोष्टींची शिकलेले ते होते का नाही ते आपल्याला कळतं आणि त्यांचा धर्म कळायला मदत होती कॉईनवरून. आणि त्यांची सायन्स अँड टेक्नॉलॉजी, विज्ञान आणि तंत्रज्ञान कसं असायचं, पंचमार्क कॉईन मारायचे म्हणजे पंच मारायचे, तेवढं तर ज्ञान त्यांना असावं. पंचमार्क कॉईन हे सापडले सगळ्यात सुरुवातीला. त्याच्यानंतर दुसरे सापडले ते गोल्ड कॉईन इंडो ग्रीक राज्यकर्त्यांचे. ते इंडो ग्रीक काय ते आपण नंतर बघूत. आणि ते कशावर बोर केलेले असायचे, मेटलवर, आणि त्याच्यावर टाकलं असायचं राज्यकर्त्याचे नाव आणि त्यांचे फोटो. कळलं का इथपर्यंत? चला 3 नंबरचे पुढचे सोर्स येतं आर्किओलॉजिकल सोर्स. आर्किओलॉजिस्ट काय करतात, जमीन खाली खोदतात आणि त्याच्यामध्ये आपला जी काही माहिती भेटल जुन्या संस्कृतीबद्दल ती माहिती कलेक्ट करून त्याचा स्टडी करून ओळखतात, त्याचा उपयोग कशासाठी होत असेल आणि तिथल्या संस्कृती, तिथला समाज कसा होता, त्यांचं राहणीमान कसं होतं, ते कसल्या घरामध्ये राहत असतील, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती आपला आर्किओलॉजी मधून भेटते. जसं हरप्पन संस्कृतीबद्दल आपण ऍक्च्युअली आपलं कसलंच नॉलेज नव्हतं, ते सगळं नॉलेज भेटलं ज्यावेळेस खाली खोदकाम झालं आणि हडप्पा नावाचं शहर सापडलं. मी पाठीमागे सांगितलं होतं, इन द बँक ऑफ रावी रिव्हर, अँड रावी रिव्हर इज द ट्रायब्युटरी ऑफ सिंधू रिव्हर. सांगितलं होतं का नाही? सिंधू नदीची उपनदी रावी नदी होती आणि त्या रावी नदीच्या काठावर हडप्पा शहर आपला खोदकामातून खाली सापडलं होतं. त्याच्यावरून आपला सगळी माहिती भेटते हडप्पाची. त्याच्या व्यतिरिक्त कशीच माहिती भेटत नाही. आणि ती कशी भेटली, आर्किओलॉजिस्ट असतात, ते खाली खोदकाम करतात, ज्या वस्तू सापडतात त्याचा अभ्यास करतात आणि आपल्यापर्यंत ती माहिती पोहोचवतात आणि आपण तो इतिहास वाचतो आणि आपला माहित होतं हडप्पा संस्कृतीबद्दल. त्याच्यानंतर दुसरं, ज्यावेळेस साऊथ इंडियामध्ये आपण विचार करतो आर्किओलॉजिकल सर्व्हेमध्ये साऊथ इंडियाचे लोक कुठल्या हत्यारांचा उपयोग करत असावेत. जुने लोक म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं, ते लोक अगदी कपडे सुद्धा घालीत नव्हते, बाकीच्या जनावरांसारखे जे लोक होते. सुरुवातीला माणूस 4 पायावर चालायचा, हळूहळू पुढच्या 2 पायाचा उपयोग माणसाचा ज्यावेळेस तो वस्तू पकडायला लागला, सुरुवातीचा जो माणूस असेल तो वस्तू पकडायला लागला त्यावेळेस त्याला हाताची गरज पडायला लागली असेल. पुढच्या पायाचा त्याने हात म्हणून उपयोग केला. तुम्ही प्राणी बघितले असते, मांजराचं पिल्लू पाळल्याच्या नंतर ते आपला पुढच्या पायाने असं मारतंय का नाही? मग ते हळूहळू त्या पुढच्या पायाचा उपयोग हातासारखा करायला लागलं, आहे का नाही? तसंच म्हैस जर म्हणलं तर मागच्या पायाचा उपयोग लात मारण्यासाठी करते म्हैस, घोडा. पण मागच्या पायाचा उपयोग केलं पुढं, डोळे मात्र पुढे राहतात. मागच्या पायाचा किती उपयोग केला तर त्याच्यामध्ये प्रगती होण्याचे चान्सेस फार कमी असतात. पण माणसाने बहुधा पुढच्या पायाचा उपयोग पकडण्यासाठी केला असावा. हळूहळू पकडल्याच्या नंतर त्याच्यावर जर कोणी आक्रमण करायला समोरून आलं तर नुसतं पकडून उपयोग नाही, त्याच्यापेक्षा ताकदवर प्राणी असला तर त्याला काहीतरी फेकून हाणण्याची गरज त्याला भासली असं. ज्या वेळेस त्याला हळूच एखादी वस्तू पकडता आली, सुरुवातीला फक्त पकडण्याचं ज्ञान असं, तो होता वाकडा बाकीच्या प्राण्यासारखा. जर असा असला त्याला वस्तू अशी फेकून मारू शकणार नाही. हळूहळू त्याला वस्तू अशी फेकून मारून पुढच्या प्राण्याचा, जो प्राणी त्याच्यावर हल्ला करणार आहे त्याचा प्रतिकार करण्यासाठी फेकण्याची गरज पडली असेल. ज्यावेळेस तो पूर्णतः असा असेल त्यावेळेस तो जोरात फेकू शकत नाही. हजारो लाखो वर्षे त्यांनी जोरात फेकून मारण्याचा प्रयत्न केलेला असेल ना, त्यावेळेस तो हळूहळू त्याच्या शरीराला वळण लागला. आपल्या शरीराला जसं आपण करतो तसं वळण लागत असते. आणि हळूहळू बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन, जे आपल्या पहिल्या पिढी जेवढं झाली, पहिली पिढी एवढी वाकडी असली त्याचा मुलगा पण एवढाच वाकडा होणार. पहिली एवढी वाकडी असली, जेवढं जसा असेल तसाच पुढच्याचा तो जन्म होणार. त्याला म्हणायचं बायोलॉजिकल ट्रान्सफॉर्मेशन. ज्यावेळेस माणूस हाताची पकड घेऊन काम करायला लागला त्यावेळेस त्याचं येणारं पुढचं अपत्य सुद्धा हाताच्या पकडीसहित आलेलं असणार. कारण त्याला म्हणायचं, आपण म्हणतो ना बापाचे गुण लेखात आले, असं पुढच्या पिढीकडे त्या गोष्टी ट्रान्सफर होत चालत असतात. त्यावेळेस तो जर लांब दगड फेकून मारायचं म्हणलं, सुरुवातीला त्याला काय हत्यार भेटला असं दगड, त्यावेळेस दुसरे काय हत्यार आजूबाजूला त्याला दिसलेच नसणार ना, तो दगड त्याला फेकून मारायचा. फेकून मारण्यासाठी जितका तो ताट उभा राहू शकतो तितका तो जास्त
जोरात आणि जास्त लांब फेकून एखादी वस्तू मारू शकतो. वस्तू म्हणजे त्यावेळेस होती फक्त दगड. तर त्यांचं मेगालिथ्स, लिथ या शब्दाचा अर्थ होतो दगड. लिथ म्हणजे दगड आणि मेगा म्हणजे मोठा. सुरुवातीला त्याला कुठल्या दगडाचा उपयोग करावा ह्याचं काय नॉलेज नसन. असन का? जो दगड हातात येईल तो सुरुवातीला मोठ्या दगडाचा उपयोग करायचा याची माहिती आपला साऊथ इंडियामध्ये विशेषतः. कुठं? साऊथ इंडिया. मी सांगितलं होतं साऊथ इंडिया म्हणजे महाराष्ट्राच्या खालचा भारत. साऊथ इंडियामध्ये मेगालिथची माहिती आपल्याला भेटती आर्किओलॉजिकल सर्वेवरून किंवा सोर्सेसवरून. त्याच्यानंतर जिओग्राफिकल अँड बायोलॉजिकल स्टडीज दुसरा महत्वाचा सोर्स आहे. त्याच्या पुढचा जिओलॉजिकल आणि बायोलॉजिकल स्टडीज. त्याच्यामध्ये दोन गोष्टींचा अभ्यास केला जातो. एक असतं फौना आणि एक दुसरा असतं फ्लोरा. आता हे नीट समजून घ्यायचं, फ्लोरा आणि फौना. आता जर हे शब्द एकदम तुम्हाला वेगळे वाटत असतील, सायन्स मध्ये शब्द येऊ शकते. तर फॉनल इन्फॉर्मेशन जर आपण पाहिली तर ती आपल्याला भेटते अॅनिमल बद्दल. अॅनिमल म्हणजे प्राण्यांबद्दल फौनामध्ये इन्फॉर्मेशन आपल्याला भेटते आणि फ्लोरामध्ये प्लांट्स बद्दल आपल्याला इन्फॉर्मेशन भेटते. त्या काळामध्ये कुठले झाडं असावेत आणि त्यांचा उपयोग कोण कसं करीत असावा त्याचा अंदाज लावला जातो. आणि अॅनिमल बद्दल माहिती भेटते आपल्याला फौनामध्ये. कार्बन 14 नावाची टेक्निक असते विज्ञानाची. त्याच्यानुसार कळतं की एखादं जर आपलं हाड सापडलं तर ते हाड किती वर्षापूर्वीचं असावं याची माहिती आपल्याला कार्बन 14 नावाच्या टेक्निक पासून भेटते. ह्या ज्या असतात त्याला म्हणायचं बायोलॉजिकल स्टडीज. ज्या वेळेस आपण एखाद्या गोष्टींबद्दल डिटेलमध्ये बघायला चालू करतो, जिथं येईन तिथं मी ते तर सांगणारच आहे डबल. फक्त हे आपण पाहिजे सोर्सेस, इतिहास लिहिला कसा जातो. त्याच्यानंतर मायक्रोकॉन्ड्रियल डीएनए टेस्ट केला जातो. मायक्रोकॉन्ड्रियल डीएनए म्हणजे एखाद्याची कवटी सापडली, त्या कवटीचा लायब्ररीमध्ये नेणार आणि त्या कवटीचा अभ्यास करणार. ती कवटी किती दिवसापूर्वीची असावा, मग ती कवटी किती मोठी आहे त्याचा मोजमाप केलं जाणार. आत्ताच्या माणसाची कवटी केवढी त्याचं मोजमाप केलं जाणार. मधल्या काळातल्या काही कवट्या सापडल्या असतात त्याची साईज वेगवेगळी असती याचा अभ्यास केला जाणार. त्याच्यावरून काय कळणार? त्या कवटीच्या आकारावरून आपल्याला कळणार की त्या माणसाचं डोकं किती मोठं असावं, त्याचा मेंदू केवढा असावा. कवटीच्या आतच मेंदू असतो ना, त्या कवटीच्या आकारावरून इतिहासकाराच्या लक्षात येणार त्याचा मेंदू किती ग्रॅमचा असावा आणि त्याच्यावरून तो ठरवणार त्या माणसाची बौद्धिक कॅपॅसिटी किती होती, तो बुद्धीचा उपयोग किती करायचा असावा, त्या मेंदूची ताकद किती असावं. कळलं इथपर्यंत? पुढचं अकाउंट ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स. आणि ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपला इतिहास लेखन करताना भारताच्या इतिहासामध्ये. अकाउंट्स ऑफ फॉरेन ट्रॅव्हलर्स. त्या काळाची लोक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरण्यासाठी जायचे. फॉरेन म्हणजे विदेशी, ट्रॅव्हलर्स म्हणजे फिरणारे. विदेशातून जे लोक भारतामध्ये फिरायला आले होते त्या टायमात, त्याला भारत नाही म्हणू शकत. जी संस्कृती असन ज्या काळातली असतं ते, कधी आलतं कोण वगैरे ते आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये मेगास्टिनीज नावाचा एक माणूस होता. तो आला भारतात फिरायला आणि तो सगळीकडे फिरला भारतामध्ये. तो ज्यावेळेस फिरायला आला होता त्यावेळेस मौर्यांचं शासन होतं इथं, मौर्य शासन. त्यांच्या त्या मौर्य काळातली आपला जास्तीत जास्त माहिती ह्या मेगास्टिनीज नावाच्या ट्रॅव्हलरने भारतामध्ये आला, मौर्याच्या राज्यात फिरला आणि त्याच्यावर एक ग्रंथ लिहिला. त्याचं नाव होतं इंडिका. तो इंडिका नावाचा ग्रंथ त्याने लिहिला आणि त्या ग्रंथावरून आपला सध्या आता आपल्या भारतामधलं ते जे साम्राज्य होतं, मौर्य साम्राज्य होतं, ते कसं होतं याची माहिती भेटती. ती भारतीयांच्या कुठल्याच ग्रंथातून नाही भेटत. कोणाकडून भेटती? मेगास्टिनीस नावाचा ट्रॅव्हलर भारतामध्ये फिरायला आला होता आणि तो मुख्यतः ग्रीक अँबॅसिडर होता. कोण होता तो? ग्रीक अँबॅसिडर. राहील का लक्षात? थोडा हार्ड होईल, नाही लक्षात राहिलं तरी याची काही एवढी आवश्यकता नसती. कुठल्याच एक्झामला याला जास्त विचारलं नाही जात. फक्त एखादा अर्धा क्वेश्चन कधी आला
तर आपला राहू नये, 2 मार्क आपला बाकीच्यांपेक्षा जास्त भेटावं. त्याच्यानंतर पुढचा आहे टॉलमी आला होता. याला टॉलमी वाचायचं, टॉलमी असं नाही म्हणायचं. टॉलमी आला होता आणि त्यांनी जिओग्राफी नावाचा एक ग्रंथ लिहिला होता आणि त्याच्यामधून आपल्याला माहिती भेटती भारतामधली जिओग्राफिकल कंडिशन कशी होती त्याच्याबद्दल, किंवा आणखी भारतामध्ये कोणते कोणते पोर्ट होते. पोर्ट माहिती का तुम्हाला? जर आपण भारताचा नकाशा पाहिला, इकडून सगळा समुद्र आहे, इकडून सगळा समुद्र आहे. समुद्रामधून वस्तू जहाजाने जर आणल्या तर ते उतरण्यासाठी पोर्टची गरज आपल्याला पडत असते. त्या पोर्ट बद्दल माहिती आपला या जिओग्राफी पुस्तकामधून भेटती. ती लिहिली होती टॉलमीने आणि त्याचा उपयोग बऱ्याच विदेशी लोकांनी भारताशी व्यापार करण्यासाठी या पुस्तकाचा केलेला आहे. भारताच्या पोर्ट बद्दल माहिती भेटते. पोर्ट बद्दल संपूर्ण माहिती जर भेटली तर आपण तिथं जहाज नेऊ शकतो. त्याच्यानंतर पुढचा बुद्धिस्ट ट्रॅव्हलर होता फायान. याचं नाव काय आहे? हे वाचताना वाचायचं फायान, फायान असं वाचायचं. तो होता मुख्यतः चीनी आणि तो बुद्धिस्ट धर्माचा प्रचार करण्यासाठी भारतात आला होता. तो आला होता गुप्ताच्या पिरियड मध्ये. त्याच्या जे अकाउंट येतं, अकाउंट म्हणजे त्यांनी लिहून ठेवलेलं, त्यांनी ज्या गोष्टी लिहून ठेवल्यात त्याच्यावरून आपला गुप्ता साम्राज्याबद्दलची माहिती भेटते. गुप्ताचा इतिहास आपण एकदम डिटेल मध्ये पाहणार आहेत. पुढं गुप्ताचा पाहणार आहेत, मौर्याचा पाहणार आहेत, सगळाच होणार आहे. फक्त हे आपण कोणी काय लिहिलंय, कोणाची माहिती आपल्याला कुठून भेटते हे पाहतो. त्याला वाचायचं सुनसांग. काय वाचायचं? सुनसांग. तो पण होता बुद्धिस्ट पिलग्रीम होता. तो पिलग्रीम म्हणजे एखाद्या धर्माबद्दल शिकत होता तो. तेव्हा त्यावेळेस तो भारतात आलता. सुन सांग म्हणायचं त्याला. ते सायलेंट आहेत पुढचे, एच सायलेंट आहे आणि टी सायलेंट आहे. तो चिनी होता आणि चिनी लोकांची नावं असेच असतात. आणि त्याच्याकडून आपला माहिती भेटती. तो आला होता 700 CE मध्ये. 700 CE मध्ये तो भारतामध्ये आला हर्षवर्धनाच्या काळामध्ये. हर्षवर्धनाबद्दल आपण पाहिलं होतं, पाठीमागचा पण एक सोर्स आहे. हर्षवर्धनाबद्दल आपल्याला त्याच्याकडून माहिती भेटती. आणि त्यांनी सगळ्यात जास्त कशाबद्दल लिहिलं होतं? नालंदा नावाची एक युनिव्हर्सिटी होती आणि तिची ग्लोरी कशी काय आहे, ती युनिव्हर्सिटी किती सुंदर आहे हे त्यांनी अख्ख्या जगाला सांगितलं होतं. नालंदा नावाची युनिव्हर्सिटी होती भारतामध्ये. ती जगामध्ये प्रसिद्ध असणाऱ्या युनिव्हर्सिटींपैकी एक होती. तिच्याबद्दल आपला माहिती भेटती सुनसांग यांच्या अकाउंट्स मधून, ट्रॅव्हल अकाउंट मधून. ट्रॅव्हल अकाउंट म्हणजे फिरता फिरता लिहिलेलं अकाउंट. पहिले ट्रॅव्हल अकाउंट लिहायचे, आता काय करतात? आता ब्लॉग. आय एम हिअर, आय एम हिअर, लेट्स लुक व्हॉट आय एम शोईंग यू. दिसतात ना? फिरतात, युट्यूबवर टाकतात. मी आता आलोय ह्या पहाडीवर, पहा माझ्या मागं. म्हणजे इकडं असतं मागं कॅमेरा असतो असा. हे पण आता भविष्यातले ट्रॅव्हलर होणार आहेत आणि त्यांच्या अकाउंटवरून आपल्या इतिहासाचा आता आपल्याला नसतं कळत आपण काय करतो त्याचं भविष्यात काय होणार आहे. महात्मा गांधींना थोडं माहित असेल की माझा इतिहास इतका लिहिला जाईल. ते रुटीन लाईफ करत चालले असतील ना, बरोबर आहे का नाही? हा फिरत होता फायान, त्याला एवढं थोडी माहित असेल की आता माझ्याबद्दल अख्खा भारत इतका अभ्यास करीन. नाही, पण तो चालू लिहित होता. त्याचा उपयोग नंतरचा काळ पाहत असतो की आपल्यासाठी महत्वाच्या गोष्टी कोणत्या येतात. त्यामुळे आपण ही बनताना तुमचा इतिहास लिहिला जाऊ शकतो, पण तसे काम करावं लागते. आले का लक्षात? आता कोणाच्या लक्षात आलं नाही हे एक लक्षात ठेवायचं. फौना अँड फ्लोरा. फ्लोरा म्हणजे प्लांट बद्दल माहिती, फौना म्हणजे अॅनिमल बद्दल माहिती. त्या काळातले प्राणी कसे असावेत त्याच्याबद्दल माहिती आपल्याला भेटते फौना मधून. फ्लोरा मधून माहिती भेटते त्या काळातले झाडं वगैरे कसे असतील. कळलं इथपर्यंत? हा शेवटचा बोरिंग करणारा लेक्चर होता. आता इथून पुढच्या लेक्चर मध्ये तुम्ही बोरच होऊ शकत नाही. आणि इथून पुढे आपल्याला डायरेक्ट माहिती भेटणार आहे माणसाचा विकास कसा होत आलाय. सुरुवातीला माणूस जन्मला कसा, त्याच्यामध्ये परिवर्तन होत झालं आणि सध्या आपण आहेत या परिस्थितीमध्ये कसे आहेत. इथं आपला इतिहास संपणार आहे 6 महिन्याच्या नंतर.